नमस्कार. मराठवाडा नेता यूट्यूबमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मित्रहो, राजे आले, त्यांना लोकांनी पाहिलं, ते बोलले आणि त्यांनी जिंकलं. लातूर जिल्ह्याच्या सद्भाग्याने अभयसिंह राजे भोसले यांचे सुपुत्र शिवेंद्रराजे भोसले हे पालकमंत्री म्हणून 25 जानेवारीला आगमन झालं. आगमन करत असताना राजे हे आई तुळजाभवानीचं दर्शन घेऊन आले. त्यानंतर औशामध्ये काही लोकांनी त्यांचं स्वागत केलं. लातूरात आल्यानंतर ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयात गेले. त्या ठिकाणी त्यांनी चर्चा केली. त्यानंतर गेस्ट हाऊसवर लोकांनी स्वागत केलं आणि त्यानंतर संविधान अभियान, संविधान मेळावा या ठिकाणची सभा केली. त्यानंतर ते एका मित्राच्या घरी गेले आणि त्यानंतर औशामध्ये घोड्यावरून मिरवणूक काढण्यात आली. त्या ठिकाणी सभा झाली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ध्वजवंदन झालं, शासकीय कार्यक्रम झाले. नंतर अधिकाऱ्यासोबत बैठक झाली आणि बैठकीनंतर पत्रकार परिषद. त्यानंतर शिवाजीराव पाटील कव्हेकर यांच्या JSPM संस्थेचं भूमिपूजन झालं आणि त्यानंतर डॉक्टर अर्चनाताई पाटील चाकूरकर यांच्या निवासस्थानी त्यांची भेट होती. त्या ठिकाणी जवळपास 1000 ते 1200 लोक त्या ठिकाणी उपस्थित होते. मित्रहो, राजानं राजासारखं वागावं म्हणत असताना लातूरकरांच्या सद्भाग्यानं मनासारखा राजा आणि राजासारखं मन असलेले शिवेंद्रराजे भोसले आणि झेंडावंदनला आतापर्यंत कधीही जेवढी गर्दी नव्हती तेवढी गर्दी एक राजेला पाहण्यासाठी, राजेच्या हस्ते होणारा झेंडावंदन बघण्यासाठी होती. आणि विनम्रता, कुठंतरी कुणाच्या तरी जवळचा असलेला एखादा माणूस राज्यमंत्री मिळालं की तोऱ्यात राहतो, डोळे काय वटारतो, बोलतो कसा काय. पण या उलट अत्यंत विनम्रता, प्रत्येकाचा सन्मान, प्रत्येकाची इज्जत, प्रत्येकाच्या शब्दाची किंमत आणि संविधान म्हणजे काय, संविधानाचा मेळावा म्हणजे काय. आणि त्याही पुढे जाऊन औशामध्ये जेव्हा घोड्यावर मिरवणूक निघाली, नाकारले नाहीत, पण जेव्हा लोकांच्या लक्षात आलं की फटाक्याच्या आतषबाजीनं घोडं बिचकून आलंय तर ते उतरले. आणि त्यांनी जेव्हा मेळा बैठकीत सांगितलं की मी 4 टर्म अगोदर आमदार होतो, त्यावेळा अभिमन्यू पवार हे मुख्यमंत्र्याचे सचिव होते, मी त्यांना सांगायचं माझं काम करून द्या. आणि आता मग जेव्हा अभिमन्यू पवार म्हणाले की देवेंद्रजी फडणवीस काय, तर आता आम्हाला राजेच असल्यामुळं आम्हाला तिजोरी, अत्यंत समय सूचकता, बळेजावपणा नाही, मोठेपणा नाही. आणि त्या ठिकाणी अभिमन्यू पवार यांनी त्यांची आई, त्यांचा मुलगा, त्यांची पत्नी आणि त्यांचे युवाई यांनी सत्कार केला. त्या ठिकाणी नंतर त्यांच्या घरी त्यांनी म्हणजे भोजन केलं. पण एक विनम्रता जी लागते, लय मंत्री बघितले आपल्याच तोऱ्यात आणि राजा म्हणल्यावर तर बिलकुल हातात हात द्यायचा नाही. मला आश्चर्य वाटते, JSPM जेव्हा मी औशाच्या कार्यक्रमात गेलो, अंक दिला, फोटो काढून घेतला, मी हे वाचतो बरं का. शेवटी माणसाला लागतंय काय हो, मनाचा मोठेपणा लागतोय. आणि एक राजभिंड व्यक्तिमत्व, त्याने ध्वजवंदनाच्या वेळेस जे बोलले किंवा JSPM मध्ये जे बोलले किंवा त्यानंतर त्यांनी अधिकाऱ्याच्या बैठकीत बोलले, पत्रकार परिषदेमध्ये बोलले, एक दिलदार मनाचा. लातूरकरांच्या भाग्यानं जेव्हा डॉक्टर अर्चना पाटील चाकूरकर किंवा बहुसंख्य लोकांनी जेव्हा त्यांच्याकडे लातूरचे जे मुख्य प्रश्न मांडले की ज्यामध्ये लातूरला या ठिकाणी जिल्हा रुग्णालय तात्काळ झालं पाहिजे, 3 कोटी आणि प्रचंड आत्मविश्वास, ज्या पद्धतीनं स्वामी समर्थ म्हणतात भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, त्याप्रमाणे लातूरकरांनो, मी ऑनलाईन बैठका घेणार नाही, मी या ठिकाणी येणार, तुमच्या सुखदुःखात मी सहभागी होणार. जिल्ह्यामध्ये तालुक्याला गावागावाला मी जाणार, कारण फार मोठ्या विश्वासाने मला देवेंद्रजी फडणवीस यांनी ही जबाबदारी दिलेली आहे. जेव्हा डॉक्टर अर्चनाताई पाटील चाकूरकर म्हणाल्या की मी भाऊना म्हणाले की भाऊ
आम्हाला अशा मंत्री पालकमंत्रीला तो सगळ्यांना घेऊन चालावा आणि भाऊचा माणूस। मग या ठिकाणी कोणीही गडबड हडबड करू शकत नाही। नसता बऱ्याच वेळा पालकमंत्री हा बालक मंत्री आणि दुसराच कोणीतरी चालक मंत्री बनतो, तिसराच कोणीतरी मालक मंत्री बनतो, ही भीती असते। पण राजानं कसं वागावं याचं जर आदर्श शिकायचा असेल, आमदारानं कसं वागावं, नगरसेवकानं कसं वागावं, मंत्र्यांनी कसं वागावं, तर मी म्हणेन शिवेंद्रराजे सिंह भोसले यांच्यासारखं वागावं। त्यांनी सांगितलं, जेव्हा अर्चना पाटील चाकूरकरांनी त्यांना सांगितलं विलासरावजी देशमुख मार्गाचा निधी उपलब्ध करून द्या आणि तो रस्ता पूर्ण करणं, जो आपल्या राजस्थान शाळा ते 5 नंबर चौक आहे, हीच खरी आदरांजली आहे असं सांगितलं। त्याचबरोबर लातूर ते टेंभुर्णी या राष्ट्रीय महामार्गावरही ते बोलले। मित्रहो, लातूरकरांच्या सद्भाग्यानं एक चांगला मंत्री जो गटत आणि ठणकावून सांगितलं की महानगरपालिकेत अमक्याचं काम द्या, तमक्याला काम करा, नसता टेंडर निघालं की टक्केवारीवर डोळे ठेवणारे मंत्री दिसतात। डीपीडीसी वाटपात बेभाव टक्केवारी चालते आणि आता लातूरला टक्केवारी मुक्त, देशमुखशाही मुक्त आणि लोकशाही युक्त अशा प्रकारचे मिळालेले आहेत। आम्हाला खात्री आहे मेंटेन द डिस्टन्स। मग शिवाजीराव पाटील कव्हेकर असतील, रमेश कराड असतील, अभिमन्यू पवार असतील, संभाजीराव पाटील निलंगेकर असतील, संजय बनसोडे असतील, बाबासाहेब पाटील असतील, सबका इज्जत सबका सन्मान, हम सबके सब हमारे या भूमिकेतनं चालणारं एक नेतृत्व लातूरकरांना राहून 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 एकच भीती वाटते की तुम्ही देशमुखापासून लातूरकरांना वाचवा। येणारी आणि त्यांनी रणसिंग डॉक्टर अर्चना पाटील चाकूरकरांच्या कार्यक्रमात बोलले, येणाऱ्या काळात आपल्याला महानगरपालिका निवडणुकीची तयारी करायची आहे, म्हणून जिथं जिथं चालतंय तिथं त्यांनी राहावं। माझे कार्यकर्ते, पक्षाच्या कार्यकर्त्याची कदर केली जावी। आम्हाला अपेक्षा आहे राजे रूपी, शिवेंद्रराजे रूपी एक चांगला पालकमंत्री, चांगला सगळ्यांना चालक बनणारा पालकमंत्री भेटलेला आहे। आम्ही त्यांच्या भावी कारकिर्दीत शुभेच्छा देतो। 29 तारखेला ते मुक्कामाला येणार आहेत, 30 तारखेला डीपीडीसी होणार आहे। आम्ही खात्रीनं सांगू इच्छितो की लातूर जिल्ह्यात जे विकासाची गंगा त्यांच्या नेतृत्वात यावी आणि सुवर्ण अक्षरानं नोंद व्हावा असा कार्यकाळ त्यांचा व्हावा। येणाऱ्या काळात वेगवेगळ्या समस्या, वेगवेगळे विषय आम्ही 29 किंवा 30च्या अंकात देऊतच, पण आम्हाला खात्री आहे की अशा प्रकारचा एक मोकळ्या मनाचा माणूस, ज्यांनी पाहिलं मी अर्चना पाटील चाकूरकर यांच्या कार्यक्रमामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक उपस्थित होते, वेगवेगळ्या ते म्हटले की तुम्ही काळजी करू नका, तुम्ही पडलात ह्याचा अर्थ खचून जाऊ नका। पहिल्यांदा मीही पडलो होतो, आज मी बांधकाम मंत्री आहे। चाकूरकर साहेब आमच्या घरी महाराजांच्या म्हणजे अभयसिंहराजे भोसले यांच्या प्रचाराला यायचे, शिवराज पाटील यायचे, विलासरावजी यायचे। मित्र हो, आम्हाला एकच सांगायचंय की काँग्रेस म्हणजे शत्रू नाही, तुम्ही सगळ्याचे आहात। हे जरी म्हणत असलं तर तुम्ही देशमुखापासून 4 हात दूर राहावं। लोकांना भीती वाटते की पालकमंत्र्यांना कुठं देशमुख खिशात घालतात की काय आणि पुन्हा लातूरच्या विकासाला देशमुख खेळ बसवतात की काय, म्हणून लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला एक चांगला एमडी दिला पाहिजे, स्वच्छ पारदर्शक कारभार चालला पाहिजे, शेतकऱ्याच्या कल्याणाचं काम झालं पाहिजे आणि रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसारखं 30% जसा लाभांश दिला तसा लाभांश दिला गेला पाहिजे। योगायोगानं कर्मधर्म संयोगानं या ठिकाणी बाबासाहेब पाटील सहकार मंत्री भेटलेले आहेत। खऱ्या अर्थानं एकमेका सहाय्य करू, अवघा धरू, सुपंथ याप्रमाणे कार्य व्हावं अशीच अपेक्षा। मित्र हो, मराठवाडा नेता YouTube सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा। धन्यवाद।